औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. घरात घुसून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत एका महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार आळंदी परिसरात उघडकीस आला. हा प्रकार 7 एप्रिल 2026 रोजी तसेच त्यापूर्वी 4 ते 5 महिन्यांपूर्वी दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पीडित महिलेने 24 एप्रिल 2026 रोजी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अभिमन्यू आंधळे, नारायण खंदारे, श्याम महाराज राठोड, राहुल सुरेश चोरडिया, कानिफनाथ घुले, युवराज खरमाटे तसेच एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 7 एप्रिल रोजी संशयित आरोपी पीडितेच्या घरात घुसले. त्यांनी तिच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेतले. त्यानंतर पीडितेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्यात आले. तसेच तिला शिवीगाळ करून हे घर आमच्या नावावर कर, अन्यथा घर विकून आम्हाला पैसे दे, नाहीतर तुला असाच त्रास देऊ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेचा 4 ते 5 महिन्यांपूर्वी देखील संशयित पीडित महिलेच्या घरी आले होते. त्यावेळीही त्यांनी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच पीडित महिलेने खाण्यासाठी बनवलेल्या भाताच्या पातेल्यात एका संशयिताने लघुशंका केल्याचाही धक्कादायक आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. NC वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी एनसिस ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटनी मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.